आजचा दिवस हा आमच्यासाठी खूप खास आहे. तुम्हाला माहिती आहे का, या दिवसाची वाट आम्ही वर्षभर बघतो. आज आमच्या घरी आमचा ग्रामदैवत केदार झुलायची पालखी येणार आहे आणि त्याची जय्यत तयारी सुरू आहे. वर्षभर आपण देवाच्या भेटीला देवळात जातो, पण शिमग्यात देव स्वतः आपल्या घरी येतो. हीच कोकणच्या शिमग्याची खरी जादू आहे. आणि नातं आहे एक देव आणि भक्तामधलं. जब हम इस वर्ल्ड कप की शुरुआत की हो रही थी तो बात हो रही थी कि अभिषेक शर्मा दारासमोर छान शेणाने सारून त्याच्यावरती रांगोळी घातली गेली. आमच्या घरातले सगळेजण आपापल्या परीने आपापल्या रीतीने कामाला लागले होते आणि मी माझा फेवरेट पार्ट करत होते, म्हणजेच रांगोळी. तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा हा. सगळी तयारी झालेली आहे आणि आम्ही छान रेडी झालेलो आहोत. आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये पालखी आमच्या घरी आली. हा क्षण शब्दात मांडता येणार नाही असा होता. पालखी घरी आल्यावर आम्ही देवाची पूजा केली, मनोभावे नमस्कार केला आणि देवाला नैवेद्य दाखवला. नैवेद्य म्हणजे फक्त अन्न नाहीये, हा आहे कृतज्ञतेचा भाव. देवाने आमच्यावर सदा कृपा ठेवावी हीच प्रार्थना. माणसाशी बोलले आपण देवाची सगळी पूजा झाली की देवाला आरस घातले जातात, म्हणजेच गाऱ्हाणं घातलं जातं. काही चुकी केली असेल तर त्याच्यासाठी माफ कर आणि काही अडीअडचणी असतील तर त्या दूर कर हे सांगितलं जातं. असं तरी पाहिजे जिथे तिथे ठेवून त्या मुलांना नोकरी धंद्यामध्ये येण्या जाण्या खाण्यापिण्यामध्ये बोलण्या जाण्यामध्ये पैसे अडक्यात व्हायची काही जरी असं तिथं पाहिजे जिथे तिथे ठेवून ते जिथं हाक मारते त्या हाकेला उभं राहून जिची काम असेल पार पाड आणि सर्व गोष्टी पाहिजे सुखाची समज. हर हर महादेव. शिरातीचा नारळ ठेवलेला हा मान्य करून घे. काही जरी चुकावका झाल्या तरी क्षमा करून एकत्र बाळगोपाळांचा आनंद केला तसंच तुझा आनंद करून घे. काही जरी असेल आजूबाजूला ठेवून भावाची हा नारळाचा पडलेला मान्य करून घे आणि सर्व गोष्टी पाहिजे सुखाची समज. हर हर महादेव. तसंच व्हायची हा विचुकाट्याचा नारळ ठेवलेला हा मान्य करून घे. काही जरी चुकावका झाला तरी क्षमा करून एकत्रित बाळगोपाळांना व्हायची
सुखाची संभाळ. काही जरी लोक अशी मुंबई आहे त्यांच्यावर दृष्टी ठेवलं, काही जरी इजू काढायचं असेल तरी बाजून देऊ नको. जी कामं असेल ते पार पाड आणि सर्व गोष्टींवाशी सुखाची हर हर महादेव. केदार जोलावरचा काका बा माझी जणी समर्थ वाशी अनिता पालांडी बाय तिची तब्येत बरोबर नाही तर बायशी तब्येत बरी झाल्यानंतर बायशी तुला 5 नारळाचा तोळ आणि अशक्ती काय ठेवायची पुण्य फुलाची पाकळी तुझ्या पायाशी ठेवतील. परंतु बाबाशी तिला बायशी वर्षाच्या आत बाबाशी धडधडीत झालीच पाहिजे असा नारळाचा पडलेला मान्य करून घे आणि सर्व गोष्टींवाशी सुखाची संभाळ. हर हर महादेव. पूजा झाल्यावर देव पुढच्या घरी निघाला, कारण गावातल्या प्रत्येक घरी देव जातो, प्रत्येकाला आशीर्वाद देतो. तर मंडळी, शिमगा म्हणजे देव आणि माणसामधलं नातं जे पिढ्यानपिढ्या जपलं जात आहे. तुमच्या घरी पालखी येते का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि म्हणा, श्री केदार झोलाया वागजाय काल काय देवीच्या नावानं चांग भलं. हर हर महादेव.